त्यांचा जन्म 1800. ह्या शाळेतल्या लोकांना पण ना काहीच काम नाही. काय गरज आहे ह्या सगळ्याची? काय झालं रे, एवढा का वैतागलास? अरे उद्या शाळेत भाषण करायला सांगितलंय. अरे वा, विषय काय आहे? सावित्रीबाई फुले. भारीच की. काय भारी दादा, आज जग कुठे गेले आणि हे लोक अजून पण जुन्या लोकांवर भाषण करायला सांगायले. मला एक सांग, जेव्हा तुझ्यासाठी कुणीतरी काहीतरी करतंय किंवा तुझी मदत करतंय त्यावेळेस तू त्याला काय म्हणतोस? थँक्यू, धन्यवाद. एक्झॅक्टली, कारण तुझ्यासाठी कुणीतरी काहीतरी केलं म्हणून तू ग्रेटफुल राहतोस. आता सध्या तू शाळेत जातोस, मोठा झाल्यावर कॉलेजला जाशील, त्यानंतर नोकरी करशील. पण ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीपासून अशाच होत्या का? म्हणजे एक काळ असा पण होता जेव्हा शिक्षण घेणं म्हणजे गुन्हा समजला जायचा. आपल्यासाठी जरा ठीक तरी होतं, पण मुलींना तर शिकण्याची परवानगी सुद्धा नव्हती. मग 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 ज्यांना तू जुनी लोक म्हणतोय ना, त्याच जुन्या लोकांनी ह्या मुलींसाठी, आपल्यासाठी दगडं खाल्ली, शिव्या खाल्ल्या, अपमान सहन केले आणि मुलींसाठी शाळा उभ्या केल्या. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण तर त्यांना रोज थँक्यू म्हणलं पाहिजे. हो रे, खरंय तुझं. ए दादा, मला आणखी सांग ना त्यांच्याबद्दल. सांगतो, पण फक्त ऐकू नको, समजून घे. हो हो, सांग ना.